दोन्ही मित्रापैकी एकाचं लग्न जमलं की दुसरा कसा मोडतोय आला नुसतं दीपक भाऊ हा. काय भानगड एवढे पार्टी बिर्टीला का मनानेच खर्च करायला निघालाय तू? अरे ठरलं ना भाऊ आपलं लगीन. काय सांगतो आणि मग? वा 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 वा. पण बोलला नाही का तू काय अरे प्रेम भाऊ तुला माहितीये ना आपलं गाव किती नालायक आहे. खरंय, कोणाला वाईज कळत तो प्रेम नुसत्या गाड्या करतात. बस 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 कोणाला आज पर्यंत होऊन दिले गावानी खरी गोष्ट आहे, माझं खरी. होऊन दिली नाही सांग खरी बरं. गोष्ट आहे. नाही मला पटलंय तुझं बरं का मग हाय एक नंबर काम झालं कुठली पोरगी पोरगी आपल्या वडगावच्या सरपंचाचे. होय हो. आयला बरं त्याला माहित नाही का तू पितो म्हणून अरे असलं सांगते ती कारण म्हणून थकून सांगितलं नाही. बरोबर. तू एक कशी श्वासातला मित्र आहे म्हणून म्हटलं आपलं चला खरी गोष्ट. प्रेम भाऊ नाही कोणाला सांगणार. म्हणजे थोडक्यात ही तुम्हाला बॅचलर पार्टी दिली मला असं समज तरी मला एवढा आज उदार कस काय झालाय आता मागे पण आता इथून पुढे तुला 10 रुपये यायचं म्हणलं वहिनीची परमिशन लागणार तेवढं करावं लागेल मला. मग काय बरं दीपक भाऊ मी काय म्हणतो ह्या बॅचलर पार्टीची एक आठवण म्हणून हा. आपल्या दोघांचा एक सेल्फी घेऊ हा? असं म्हणतो हा. बघ घे चल घे चेस चेस. चेस चेस हायला एक नंबर ते आता एक नंबर काम झालं बरं का दीपक भाऊ कळलं नाही पाहिजे हॅलो हा तुम्हाला एक फोटो पाठवलाय चेक करा. नाही नाही तुम्ही म्हणत होते ना नवरदेव दारू पितो का नाही याचा प्रूफ पाहिजे. हा चेक करा. टाकलं मग. मायला आमची लग्न होईन तर याचं बरं होऊन